मगाशी गुणरत्नजी से सांगत होते की आरक्षण हा काही खानावळीतला मेनू आहे का? नक्कीच आरक्षण हा काही खानावळीतला मेनू नाही. स्टेट्स अँड मायनॉरिटीज मध्ये 1930 ला जेव्हा बाबासाहेबांनी आरक्षणाची व्याख्या सांगितली होती तेव्हा पिढ्यानपिढ्या ज्यांचे जगण्याचे अधिकार प्रस्थापितांनी नाकारले ते अधिकार त्यांना परत देऊन जगण्याच्या स्पर्धेत निर्धोकपणे उतरण्याचं सामर्थ्य प्राप्त करून देणं म्हणजे आरक्षण हे सांगितलं हे मला मान्य आहे. त्याच्या पुढे त्यांनी जे सांगितलं की सगळेच मराठी श्रीमंत आहेत, मराठ्यांच्याकडे सगळ्या चाव्या आहेत. मला वाटतं हे मी कधी काळी भाषणात सुद्धा खूपदा म्हटली. पण एक लक्षात घ्या, राधाकृष्ण विखे पाटील असतील किंवा राणे असतील किंवा दानवे असतील किंवा भुमरे असतील किंवा हर्षवर्धन असतील यांच्यासारखे जे निवडक मराठी ठीक आहे. मला वाटतं सुषमा मराठी ज्याच्याकडे खाण्याचे वांदे आहेत अशा लोकांचं काय, ज्यांचे प्रॉब्लेमच सुटलेले नाही, ज्यांच्याकडे अजूनही अमोल ठीक आहे. सुषमा अंधारेंशी संपर्क तुटलेला आहे, त्या कदाचित फ्रीज झालेले आहेत. गुणरत्न सदावर्ते, तुम्हाला याच्यावर निश्चितपणे बोलायचं असेलच, तुमचा या विषयावर तर तुम्ही बोलाच. आणि तुम्हाला काय वाटतं की पुढची स्टेप काय असली पाहिजे आता सरकारची? सगळ्यात अगोदर तर मला हे सांगायचं आहे की आरक्षणाचं गलिच्छ राजकारण आणि आरक्षणाचं राजकारण म्हणजे चांगल्या पद्धतीनं म्हणजे उन्नतीसाठी न होता ते वादाचंच राहत राहावं हे बॅरिस्टर M.K. गांधीजींच्या हयातीतच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वैचारिक हत्या झालेली होती. कारण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्या प्रकारचं म्हणजे पॉलिटिकल रिझर्वेशन पाहिजेत होतं, मतदानाचा अधिकार पाहिजेत होता, ज्या प्रकारचं नोकऱ्यांमधलं आरक्षण पाहिजेत होतं, तिथे वारंवार बॅरिकेटिंग केल्यासारखं करण्यात आलं. एक प्रसंगी तर म्हणजे पुन्हा करार करण्यासाठी उपोषण करून प्राणांतिक म्हणे. आणि हे सगळं करत असताना आरक्षणावरलं राजकारण जातीयपर्यंत आणि जातीय द्वेषापर्यंत नेऊन सोडलं. आणि त्याच्यामुळं हे काँग्रेस यांचं, मी तर म्हणेल की हे काँग्रेसी गलिच्छ राजकारणच त्यांनी बनवून ठेवलं. पुढे जाताना मला तुम्हाला सांगायच्या दोन गोष्टी. एक तुम्हाला सांगतो, ऐका, मी मुद्द्यावर येतो ना. मला आरक्षण म्हणजे सुषमाताईंना ते सांगायचंच आहे. सुषमाताईंना माहिती आहे की सगळ्यात जास्त अॅट्रॉसिटीज मग पारधी भावावर असोत की कोणत्याही भावावर असोत, मागासवर्ग कुणावर होतात त्यांना माहिती आहे. आणि जेव्हा बलाढ्य असतो, मसल पॉवर असते, मनी पॉवर असते, आणि त्यातले त्यात गावातला सगळ्यात गरीब माणूस श्रीमंत कोण असतं हे सुषमाताईंना माहिती आहे, पण त्या नाही आहेत. मी आता पुढे जाताना तुम्हाला सांगतो की शिंदे साहेबांचा वापर मनोज जरंगे करत आहे. शिंदे साहेबांना गोड दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. कारण ही वैचारिकपणे तुम्हाला सांगतो राजकीय दुकानदारी आहे. त्याचं कारण सांगतो की शिंदे साहेबांबद्दल टीका नाही करायची म्हणजे इतर मराठा जो आहे, जो पेईंग मराठा आहे, जो बलाढ्य मराठा आहे, त्याच्या मनात एक जागा निर्माण करायची की बघा आपण आदरदान मराठा जेव्हा मुख्यमंत्री असते त्यावेळेस मी कसं बोलतो आणि मी कसं त्रासून सोडतो. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, जात नाही डोक्यातून, त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. आणि म्हणून 58 लाख मला वाटतं याच्यावर सुषमाजींना बोलायचं असेल, त्या पुन्हा रिकनेक्ट झालेले आहेत. सुषमाजी अगदी थोडक्यात नोंदीचे म्हटल्या जातात. मला मगाशीचा माझा मुद्दा जो अर्धवट राहिला होता की गुणरत्नजी म्हणाले की मराठ्यांच्याकडे सगळ्या चाव्या आहेत, तर निश्चित आहेत ना, पण त्या कोणत्या मराठ्यांच्याकडे आहेत? राधाकृष्ण विखे पाटील, नारायण राणे किंवा दानवे किंवा भुमरे किंवा हर्षवर्धन जाधव किंवा अशोक चव्हाण यांच्यासारखे जे मराठी आहेत ते गललठ्ठ आहेत आणि त्यांच्याकडे 400-500 एकर जमिनी आहेत. ज्यांच्यासाठी मांडणी केली जाते ते मराठी. तुमचं आता झालेलं आहे. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा की या आंदोलन हे जेव्हा ज्युरिडिक्शनमध्ये असतं त्यावेळेला जेव्हा मॅटर ज्युडिशियल आहे, गुणरत्नजी आणि सुषमाजी वन बाय वन. गुणरत्नजी, सुषमाजींना उत्तर पूर्ण करू द्या, मी पुन्हा येतो तुमच्याकडे वेळ मिळाला तर. जर कुणाला तरी मागास म्हणत असू ना ताई, तर हे सोयीचं राजकारण मला वाटतं चुकीचं आहे. ठीक. मुळात एकनाथ शिंदेनी घेतलेल्या निर्णयाला जाणीवपूर्वक देवेंद्र फडणवीस हो घालण्याचा प्रयत्न करत आहेत का? आंदोलन करण्याचा उद्देश शिंदेनी घेतलेला निर्णय हा देवेंद्र फडणवीसांना मान्य नाही. शिंदे आणि देवेंद्र ज्यावेळेस अंतरवाली सराटीला जातात, शरद पवार अंतरवाली सराटीला. ठीक आहे. हा दोघांचे मुद्दे लक्षात आलेले आहेत. हा वाद आपल्याला फार वेळ सुरू ठेवता येणार नाही. गंगाधर काकोडीजी, हा आरोप तुम्हाला पटतोय का? जरांगेंचे समर्थक म्हणून कशा प्रकारे शिंदेचा उपयोग जरांगे करतायत असा दावा करतायत
केला जातोय गुणरत्न सदावर्तेजींकडून? नाही, सदावर्तेंचा कुठलाच आरोप आम्हाला मान्य नाही. सदावर्ते मराठा समाजाच्या आणि मनोजदादाच्या बाबतीत एक कावीळ झाल्यासारखं ते बोलतात. सतत या माणसाने मराठा द्वेषाचं आणि मराठा समाजाचं आरक्षण घालवण्याचं काम केलंय. त्यामुळे सदावर्तेच्या कुठल्याही बाबतीला महत्व देऊ नका. अरे बोलू नको रे, थोडं शांत बस ना. तुझ्या वेळेला बोललो का रे? कशाला बोलतो? ह्या सगळ्या माया बहिणी या मा जिजाऊ मा रमाईच्या लेखी असतात संविधानिक पदावर गेल्याच्या नंतर. काय तो जरंगे बोलत होता या चॅनलवर जरंगेच्या समर्थकाचा जरंगेचा मी शेम 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 म्हणून अगोदर निषेध करतो त्या चित्राताईंबद्दल ज्या प्रकारे व्यक्त झाला. ठीक आहे, मला लक्षात आलेला हा वाद कुठल्या दिशेने चाललेला आहे, त्यामुळे आपल्याला याला आवर घालणं आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टींमधलं मेरिट प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. सचिन सावंत